पुन्हा आपल्या बॉबी डोके या ब्लॉग तंदुरी खायला जाऊ. चिकन लेग. नमस्ते मित्रांनो, पुन्हा आपल्या बॉबी डोके या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे जव्हारमध्ये उरूस आहे. काल लहान उरूस होता, आज मोठा आहे. लहान उरूसाचा पण व्हिडिओ येणार होता, पण थोडी तब्येत ठीक नसल्या कारणाने मी व्हिडिओ काढला नाही. तर दाखवतो आज मोठा उरूस आहे. उरूसामध्ये काय काय होतं ते. श्री सदानंद महाराजांचा हा उरूस दाखवतो. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, गेल्या वर्षी दुकानं होती त्यापेक्षा ह्या वर्षी जास्त दुकान आहेत. तुम्हाला दाखवतो कुठून स्टार्ट होतात ते. ह्या वर्षी खूप जास्त दुकानं. गेल्या वर्षी एवढ्यापर्यंत नव्हते. तो जो बॅनर दिसतो तिथपर्यंतच दुकानं होती, पण ह्या वर्षी खूप जास्त दुकान आहेत बघा. खूप जास्त दुकान आहेत. आणि हा बघा यंदाचा उरूस 2024चा उरूस. खूप गर्दी असणार आहे आज मोठा उरूस आहे. तर आपल्याला गाडी ह्या साईडला लावायला लागेल कारण एंट्री बंद आहे तिकडनं. नाही बघा, दिवसा आलेला आहे आणि गर्दी अफाट गर्दी आहे. कसे तरी आता ह्या इथपर्यंत आलो. आणि मित्रांनो, पाण्याच्या इकडे आलेलो आहे. काल रात्री खूप पाऊस पडला म्हणून थोडा चिखल आहे. खूप चिखल आहे. रात्री येऊ इकडे, आता परत येणार नाही. गर्दी पण आणि चिखल इकडे. तर मित्रांनो, आता सदगुरू बाबाची जी मिरवणूक आहे ती तर मित्रांनो, आहे माझ्या सगळं तुम्ही तर बघितलं दिसेल. आणि बघितलं मित्रांनो, दाखवलं तुम्हाला मी थोडक्यात. ते कानात कसं टोचतात भयानक एकदम आणि कसे मारतात ते. याच्यापेक्षा पण डेंजर मारतात आणि याच्यापेक्षा वेगळे स्टंट करतात. ते तुम्हाला दाखवतोच पुढे, कारण मेन जे दाखवलेलं आहे तुम्हाला आता दाखवतो थोड्या वेळाने.
मित्रांनो, बघण्यासाठी किती गर्दी आहे.
आणि मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो. पाऊस उघडला आणि सगळीकडे ओलं झालेलं आहे आणि जे खाली बसलेले ते दुकानं उचललेले आहेत, लवकरच चालू करतील. इथे आपल्यासोबत वैभव सर आहेत. तर फार मोलाचा वेळ आम्हाला रात्रीचा दिला, त्याबद्दल धन्यवाद. तर चला दाखवतो तुम्हाला उरूस, रात्रीचा उरूस. जेवायला आता मांडायला घेतलेले दुकानं, परत पावसाने वाट लावलेली. इकडं चादर वगैरे विकायला आहे मित्रांनो. मी आता खावालीच चालू आहे, थोड्या वेळात दाखवू आपण. जितू सरांना पट्टा घ्यायचा होता. ए भाई साहब के पास आ गए, स्माइल देखो. ओ माय गॉड. खाना खाए कि नहीं अंकल? अभी नहीं. कभी तो फिर खाएंगे. अच्छा, वो वाला बेल दिखाओ ना. पट्टा बघून गेलेलो आपण, आता घ्यायला आलो. ब्राउन कलर, ब्राउन भूल गए क्या अंकल जी? मित्रांनो आता लागलेले आहे भूक. आता बघू समोर काय दिसतंय ते खाऊ. नाश्ता वगैरे पोटॅटो इन्स्टर दिसतंय आणि ते खाऊया आता आपण. ये इससे बनाते आ गई ले. अभी इसको मसाला डालेंगे क्या? क्योंकि अभी मसाला नीचे रखा है क्या? साइड में है. देखो ये मसाला जाएगा अभी स्वीट बनाया ऑलरेडी. ये पकने के लिए डाला है. इसके ऊपर क्या जाएगा भाई? मसाला जाएगा. मसाला जाएगा. तीखा है या नॉर्मल है? तीखा है. पोटॅटो ट्विस्टर बघू. चांगले ते चिल्या तोंडाला पाणी आला काय? नाही ना. जाऊ लवकरच खायला जाऊ काहीतरी. काय तर चांगला खेळ बघा ना. ऐसा एक कोलीघाट रोजोर आमच्या घरी होतो. चबाकी काय नाव आहे? ठीक आहे हे दाखव. हे इकडे बघ. आणि माझा मित्र प्रतीक सापडलेला आहे. 60 रुपयाला शर्ट घेताना झाराचा ब्रँड. खुश बघा, खुशी बघा, हॅपी. मत बना यार, तो वायरल हो जाएगा. नहीं 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 वायरल हो जाएगा. अरे दुनिया वाले अरे नहीं देखता. आणि मित्रांनो आता तंदुरी खाऊ आपण. हे बघा तंदुरी खायला जाऊ. आणि मित्रांनो आलेला आहे आपला तंदुरी चिकन तंदुरी आलेले आहे. चिकन लेग पीस, कांदा.
आमचं खाऊन पिऊन झालं, मस्त पोट भरला आणि आता बिल भरणार आहे तो आपला सूरज डाळे. बघू किती पैसे भरतोय, त्याला हिशोब जमत नाही वाटतं. ए सूरज, जमतो ना हिशोब? 1300 हा जातोय जातोय. उसमें बहुत सारे हिंदू भी मौजूद हैं, क्योंकि वो मजहब ही नहीं हो सकता कि जो दूसरे मजहब को बुरा कहे. प्रशांत भैया, अगर इनको मोहब्बत नहीं होती सरकार सदुद्दीन बदुद्दीन से, तो इनका क्या काम था टीका लगा के आने का? बताइए आप. इस हिंदू मुस्लिम एकता के लिए जरा जोरदार तालियां होगी या नहीं? क्योंकि हम प्रशांत भाव, हम क्या बात है, चादर लेके आते हैं सरकार में. सर मैं कहना चाहूंगा कि हम ये ना देखें यहाँ हिंदू मुसलमान कौन है, हम ये ना देखें यहाँ हिंदू मुसलमान कौन है. अरे इसका पता लगाओ कि इंसान कौन है. अरे यूं मंदिरों मस्जिद के झगड़ों में ना उलझो, घर घर जाके पता लगाओ परेशान कौन है. धरती तो रही धरती, अंबर को हिला देंगे. और आए हिंदू मुसलमानों, आए हिंदू मुसलमानों, अरे आपस में तो मिल जाओ, हम देश के दुश्मन को मिट्टी में मिला देंगे. सदरुद्दीन शाह सदरुद्दीन ख्वाजा मोइनुद्दीन शाह सदरुद्दीन ख्वाजा तर मित्रांनो, आजचा हा तुम्हाला उरसाचा मोठा उरूस, लहान उरूस तर नाही केला आपण, मोठा उरूस तुम्हाला कसा वाटला? तर स्टार्ट टू एंड आपण सगळं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या आपण पुढच्या वर्षी नक्की एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू. आणि ह्या वर्षी जे पण दाखवलं स्टार्ट टू एंड, तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आणि सगळ्यात भारी मुमेंट होता तो आपला कवालीचा मला तर पर्सनली खूप आवडला. आणि तुम्हाला पण आवडला असेल तर, पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.